हो, ते दत्ता पवार सर आणि रोहित पवार सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या पुणे सह्याद्री विभागाच्या तर्फे मी स्वागत करतो. अतिशय सुंदर वातावरण ग्राउंडमध्ये आपण विकेटमध्ये पाहतोय. दोन्ही संघ लाईनअपमध्ये थांबलेले आहेत. टॉच होत आहे. आज नाही, आज नाही, आज नाही. टॉच होईल आज. दोन्ही संघाचे संघ नायकांनी टॉस साठी यायचे. मैदानामध्ये जो संघ पाहतोय आपण तो समरभूमी तुर्वे आणि अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पार्टेकोंड दोन्ही मातरपाल संघ. दोन्ही संघाचे संघनायक यांचं मैदानामध्ये टॉच होतोय. शुभ असते श्री तुकारामदादा सावंत यांच्या शुभ असते हा टॉच होतोय. हा जो नजारा देखतोय आपण करतील ते सेकंड टाकतील. टॉच होत आहे आणि टॉच. हॅलो, हॅलो. ग्राउंडमध्ये जो नजाकत पाहतोय काही नियमावलींचं मार्गदर्शन करताना आयोजन कमिटीमधले काही सदस्य तसं बलिराम वारी, सूर्यदादा येराप्लेस, अजयजी कदम, संदेशजी बांद्रे, अजितजी बांद्रे, सत्यवान चिकणे, आनंददादा जाधव. अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन आयोजन नियमावली प्रदर्शित करताना कमिटी मेंबर्स. त्यातला एक हिरा म्हणजे आमचे अजयजी जाधव. पुढचं टंग आलं. या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात येत आहे की आजचे सामने हे दिलेल्या वेळेमध्ये होणार आहेत. आजचा पहिलाच सामना एक 5-10 मिनिटांमध्ये सुरू होईल. त्याचा टॉस नाणेफेक झालेला आहे. धन्यवाद. नाणेफेक झालेला आहे आणि या ठिकाणी समरभूमी तुर्बे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं त्यांनी कौल घेतला आहे, डिसिजन घेतला आहे. खरोखरच त्यांनी कालच्या मॅचेस पाहिल्या असतील आणि मॅचेस पाहिल्यानंतर हा डिसिजन खरोखर समरभूमी तुर्बे संघाने घेतलेला आहे. हा एक बलाढ्य संघ आहे. त्यासमोर ही अनिकेत भाऊ संघ हा तितक्या ताकदीचा आहे. कृपया समरभूमी संघाने लवकरच लाईनअपमध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद सर्वांना. आता मी रजा घेतो आणि आपण यानंतर ज्याचं काल आपण दिवसभर गोड आवाज पाहिला, गोड आवाज ऐकला, ते आपले रोहित पवार सर यांना मी विनंती करतो की तुम्ही पुढील समालोचनासाठी या ठिकाणी स्थानबद्ध व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद शरद सर.
प्रथम बंधू श्री गणेशा ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सोसो वेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू म्हण निवृत्ती दासू अवधारी जोजे. नमस्कार, गुड मॉर्निंग. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुणे विभाग आयोजित भव्य डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहतोय. हे दुसरे पर्व अर्थात चॅम्पियन सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस क्रमांक 2 आणि मॅच क्रमांक त्यातील 1 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आपण पाहतोय. कालपासून हा सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा रणसंग्राम 24 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सहभागी झालेले असताना काल देखील बरेच संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सगळ्यांना आनंद उपभोगता येतोय. स्कोरिंग साठी खरं आपण पाहतोय देखणं आणि नेटकं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून जे केले गेले मुंबई क्रिकेट.in च्या माध्यमातून तुम्ही YouTube वरती घर बसला देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेऊ शकता. असं एक चांगलं नेटकं आयोजन आणि देखणं नियोजन तुम्ही पाहताय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील सुरू होतीये आणि दोन्ही प्रतिस्पर्धी आपण पाहतो एकमेकांच्या विरोधामध्ये दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहेत. 6 षटकाची ही मॅच असेल. सकाळचं सत्र अर्थात क्रिकेटला साजेस आणि पोषक असं वातावरण आणि या वातावरणामध्ये आपण पाहतोय दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधामध्ये खरं तर क्रिकेट रूपी युद्ध लढणार आहे. युद्धाच्या गोष्टी करायला आणि युद्धाच्या गोष्टी ऐकायला खूप बऱ्या वाटतात, मात्र प्रत्यक्षात युद्ध काय असतं याची परिचिती तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये येईल. चला दोन्ही संघ आपले एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचे. पंचाला सूचना आहे आयोजक कमिटीकडून की आपण खेळाडूंना सक्त वॉर्निंग आणि सक्त ताकीद द्या की सामने हे वेळेतच पूर्ण झाले पाहिजे. तुमची पहिली 5 षटकं ही 25 मिनिटाच्या आत पूर्ण जर झाली नाही तर 6व्या षटकामध्ये एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य राहील. आणि आज आपल्याला वेळ वाचवायचा, स्पीडअप करणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नंतर संध्याकाळी जी शेवटची मॅच होईल मात्र त्या मॅचकडे यस वेळ 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 वाचवायचा आहे. आघाडीची सलामीची जोडी आपण पाहतोय. यस 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 5 षटकं पूर्ण करायची आणि जर ती पूर्ण झाली नाही तर तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. याची नोंद आणि दक्षता संघाने घ्यायची आहे. ही पेनल्टी तुमच्या संघाला असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार असणार आहे. संघासाठी सांघिक आणि वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात होईल. बॉलर्स नेम राकेश आणि पहिल्या चेंडूचा सामना करेल देखील. पहिला चेंडू आपण पाहतोय तिथे पंचांकडे प्रश्नांची सरबत्ती उपस्थित केली जाते. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. उत्साह भरपूर होता मात्र आत्मविश्वास पंचाला कमी वाटतोय आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती झालेली अपील मात्र फेटाळली आहे. खरं तर तुम्ही अपील 2 ठिकाणी करू शकता, एक हायकोर्टमध्ये आणि दुसरं म्हणजे पंचांकडे. क्रिकेटचं हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे आमचे पंच आहेत. पंचांनी नकार कळवलाय त्यामुळे पहिल्या चेंडूवरती चकमक आपण पाहिलीत. सामन्याला सुरुवात होती मैदानाच्या आतमध्ये.
निखिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला फेस केलं गेलं तर राकेश आपण पाहते पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना यावेळेस पुन्हा एकदा अंकाच्या दिशेने चेंडू अंगभेदक मारा आपण पाहतोय. लेग बायची 10 वाजताचा इशारा पंचांकडे येईल. सांघिक खातं मात्र उघडलं जाते आणि धावफलकाचा श्री गणेश एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 6 षटकांची मॅच आहे. पाहणार आहोत इथे काल या मैदानाच्या आतमध्ये 87 धावांचा सह्याद्री सारखा धावफलक पाहिला तर अगदी 35 धावा देखील या मैदानाच्या आतमध्ये बनल्या गेल्या. आज मात्र खेळपट्टी गुणाच्या प्रेमामध्ये पडणार कारण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सगळे खेळाडू या क्रिकेटच्या मंचावरती आपल्या नशिबाबरोबरच आपल्या कलेचा देखील आजमावणार आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन लेंथ आणि तिथे पंचांनी कळवलंय पंचांचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अवंतर धावेचं देखील खातं उघडलं जातंय आणि धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना 2 धावा या धावफलकावरती. निखिल आणि विशाल ही जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. स्विचिटचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल मात्र या दरम्यान फेक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकणार आहे. 3 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सगळ्या सदस्य आणि कमिटीचं कारण त्यांच्या माध्यमातून ही एक आनंदाची पर्वणी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुरू केलेली असताना या दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. पर्व दुसरे आणि त्याचा सगळ्यांना वाटेल गर्व असं हे आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय या कमिटीच्या माध्यमातून केलं जातंय आणि त्यामुळे सातत्याने आपण वर्षभर ज्या कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर जात असतो आज मात्र पुन्हा एकदा सवड काढून आपण आवड मात्र जोपासतोय क्रिकेटच्या माध्यमातून. हे देखील महत्वाचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. हो या दरम्यान गुड बॉलिंग. विकेटचं मात्र पतन होईल. पहिला मोठा धक्का पहिला मोठा हादरा संघाला बसेल आणि फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. निराशा मात्र असणार आहे. चांगली सुरुवात करता आली नाही. जो प्लॅटफॉर्म तयार करायचा होता सुरुवातीला तो रिदम मात्र सापडला नाही आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये खरं तर हुकूमत राहिली गोलंदाजांची. वर्चस्व आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. चार धावा आपण पाहतोय धावफलकावरती असताना एक फलंदाज मात्र इथे बाद झालाय. नवीन फलंदाज देखील बाद कोण झालंय आता 2 निखिल मैदानाच्या आतमध्ये. एक निखिल पहिला निखिल सकपाळ आणि दुसरा पायटळ. निखिल पार्टे न्यू बॅटल आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकाच नावाचे 2 नावकरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष. पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातील वासुरे गोलंदाजी आहे. लचिक देखील सकपाळला तुम्ही पाहता यावेळेस ऑन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज आहे. हर्षला तुम्ही पाहणार आहात दुसऱ्या षटकामध्ये. खरं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बक्कीचूच गोलंदाजी. बोला सर. ड्रोन बाहेर घ्या. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या
जवळ मात्र अडवला जाईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्तडा आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय दर्जा नक्कीच क्षेत्ररक्षणाचा वाढवला गेलाय. आज क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्याच इराद्याने ते मैदानाच्या आतमध्ये आलेले असणार आहेत. धावफलक आपण पाहतोय या 2 धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे. त्यावेळेस सुरेख फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि या आजच्या दिवसातील आणि या मॅच मधील पहिला सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा शानदार येतोय चौकार. 4 धावांनी धावफलक वेगवान होईल आणि धावफलक पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय पूर्ण होतील त्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये शांत होते मात्र शांत बसायला खेळाडू काही संत नाहीये आणि यावेळेस बॅट मधून मात्र प्रत्युत्तर देत आहेत. ओहो या दरम्यान सुरेख फटका मिड विकेटच्या डोक्यावरून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. बॅक टू बॅक लगातार 2 चौकार. सुरेख फलंदाजी मात्र पाहायला भेटते. यावेळेस देखील सुरुवातीला वेळ नक्कीच घेतला. चेंडूची पहिल्या षटकामध्ये वाट पाहिली. चेंडूची वाट पाहणं आणि चेंडूची वाट लावणं या सूत्राचा त्याने अवलंब केलाय. धावफलकावरती 14 धावा. या दरम्यान सुरेख फटका मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाला बीट केलंय आणि चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी पुन्हा एकदा सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. चौकारांची मला वाटतं हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होईल आणि या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक आपण पाहतोय निखिलच्या नावावरती. काल बरेचसे विक्रम या मैदानाच्या आतमध्ये नोंदवलेले आहेत. काल मला वाटतं समीर जगताप नावाच्या खेळाडूने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लगावलं. या दरम्यान सलग आलेला ओळीने आलेला 4था हा सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. हॅलो सर, हा जो मैदानामध्ये जो बॅट्समन दिसतोय ना तो छोटा पॅक मोठा धमाका आहे. त्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि तसं चित्र मला छोटा पॅक मोठा धमाका का बोलतात त्याचं चित्र आज तो या ग्राउंडमध्ये दाखवतोय. काय म्हणताय सर? नक्कीच आपण पाहतोय बरेचसे खेळाडू असे असतात की सुरुवातीपासून आपला दबदबा कायम करण्यावरती नेहमीच धुमाकूळ घालत असतात आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय असे बरेचसे खेळाडू तुम्ही मला कालही सांगितले आणि आजही आपल्याला ते खेळाडू पाहायला भेटणार आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की संघ अडचणीमध्ये आहे की काय, मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि संघाला बा एका चांगल्या स्थितीवरती, एका चांगल्या वाटेवरती आणि एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलाय तो. सर, ही संधी जी प्राप्त केलेली आहे ती सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने या सर्वांना एकत्र केलं, एकत्र बांधलं आणि ही संधी प्लॅटफॉर्म दिली आणि त्यातून एक खेळाडू आपल्याला पाहायला दिसत आहेत. ही जी संधी जर सह्याद्री असोसिएशनने दिलीच नसती तर आपल्याला ही स्पर्धा आयोजन करताना आली नसती आणि खेळाडू आपल्याला दिसलेही नसते. पवार सर, तुम्ही शिरूरमध्ये तालुक्यातील प्रत्येक स्पर्धा, मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्यात किंवा स्पर्धामध्ये तुम्ही सहभाग घेतलाय, तिथं समालोचन केलंय, पण या प्रथमतः आमच्या ग्रामीण भागातील स्पर्धेमध्ये तुम्ही कालपासून समालोचन करतात. तुम्हाला कसं वाटतं की इथले खेळाडू आणि इथल्या आयोजनाबद्दल? वाईट बॉल आणि त्यावरती सिंगल धावफलक आपण पाहतो पुढे जाणार आहे. 24 धावा. तर सर, ज्याच्या मैदानावरती आम्ही जात असतो आमचं बारकं लक्ष नक्कीच मैदानाकडे असतं. मात्र काल प्रामुख्याने मला एक गोष्ट खूप आवडली की मैदानाच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे शिस्तबद्ध या दरम्यान पुन्हा एकदा व्हाईट बॉल शिस्त जे आपण पाहतोय खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला भेटली. तुम्ही जे नियम घालून दिलेत, मॅच कुठलाही संघ हरू जितू दोन्ही संघ मात्र हस्तांदोलन करणं सोडत नव्हता. हा एक प्रामुख विषय काल आपल्याला पाहायला भेटला आणि खरंच खूप बरं वाटलं. दरम्यान सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार.
बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहतो एकेका धावेसाठी संघ ज्यावेळेस पराभूत होतात त्यावेळेस चिडचिड होते, कधी कधी संघ शाब्दिक भांडतात, कधी कधी वादविवाद होतात. मात्र आज काल दिवसभरामध्ये मला मैदानाच्या आतमध्ये कुठलाही वादविवादही पाहायला भेटला नाही आणि सगळे खेळाडू वृत्तीने खेळत होते, स्पोर्टमॅन स्पिरिट जपत होते. हे खूप बरं वाटलं काल. अर्थातच खरं आहे सर, कालपासून आपण जे स्पर्धा पाहतो ते कोणत्याही स्पर्धेमध्ये विघ्न आलेलं नाही. सुरुवातीलाच आपण विघ्न आणून आपण या सुखकर्ताला किंवा महाराष्ट्राच्या आरोग्याला असे गणेशांना आपण साकडं घातलेलं आहे आणि त्या साकडं घालून सुद्धा अतिशय सुंदर फटका ऑफ साईडला, सुंदर चौकार, सह्याद्री चौकार याला म्हणता येईल. निखिलच्या बॅटमधून आलेला चौकार. सर आपण जे विघ्नाबद्दल बोलत होतो, हे नियम आम्ही स्वीकारलेत. सह्याद्रीने जे नियम दिले ते नियम आम्ही स्वीकारलेत आणि त्याचं हे प्रादेशिक आपण या मैदानाने पाहतोय. नक्कीच सर, आमच्या भाषेमध्ये म्हणतात की कायदे में रहोगे तो भाई फायदे में रहोगे. तुम्ही सह्याद्रीच्या नियमांचं पालन केलं तरच तुमचा फायदा आहे. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका, मात्र भिंतीचा अडथळा आहे. धावा मात्र त्या ठिकाणी धावून घ्याव्या लागतील. पाहायचंय तिथे आणि यश फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. अतिघाई संकटात घेऊन जाईल. क्रिकेटमधली जे आपण आत्महत्या म्हणतो धावबाद स्वरूपामध्ये मात्र त्याचा शिकार ठरलाय फलंदाज. खूप चांगला रंग दोघांनी भरला होता या मॅचमध्ये. असं वाटत होतं दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुखी संसार ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे चालला होता. मात्र नजर लागली कोणाची तरी आणि परतावा लागतंय या ठिकाणी फलंदाजाला. सर जे दोन्ही संघ दिसत आज जे आपण संघ पाहणार होते, तब्बल मुंबईवरून सगळे संघ येणार आहेत. पुण्यातला की काल जे आपण संघ पाहिले ते या पुणे नगरातले होते, पण आज जे संघ आहेत ते सगळे मुंबईवरून आले आणि पहाटे 5 वाजता या काही संघांनी जे बॅटिंग करते ते संघ पहाटे 5 वाजता या मैदानात दाखल झाले. तसेच समोर तुर्बे दिलेल्या टाईममध्ये इथे आलेले आहेत. तर ही शिस्त आहे ती नियमांची आहे आणि जे आयोजकांना जे सहकार्य करतात त्याचं हे खरंच आज हे चित्र या दोन्ही संघांनी टाईममध्ये येऊन ते आयोजनाचं सहकार्य त्याचा दाखला दिलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय सत्रामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला अपेक्षा होती की थर्डच्या दरम्यान मॅच मात्र कुठल्या परिस्थितीमध्ये सुरू होणं गरजेचं होतं आणि दोन्ही संघांनी त्याची नोंद घेतली आणि वेळेमध्ये उपस्थित राहिलेत. ओहो, या दरम्यानचा हा बॉल वॉड बॉल यष्टांचा वेध घेतलाय. हो गई गलती, हो गई भूल तो भाई दांडी 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 हो जाएगी गुल. विकेटचं पत्र आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 धक्के, 2 हादरे संघाला या ठिकाणी बसतायत. क्रिकेटच्या या माध्यमातून आपण पाहतोय मुंबई नगरीमध्ये देखील बरंच क्रिकेट खेळलं जाते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जरी पाहिलं तर बरेचसे खेळाडू हे मुंबईकर आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये क्रिकेटचा कुंभमेळावा भरला जातोय असं म्हटलं तरी हरकत नाही आणि तिकडची शिस्त पाहून इकडे पुणेकरांना देखील नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे यांच्याकडनं. की खेळाडू एकमेकाला इज्जत देतात, रिस्पेक्ट करतात एकमेकांची. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले योगेश. इथे पाहायचंय या षटकामध्ये खरं तर ब्रेक लावलाय धावफलकाला. जसं धावत्या गाडीला आपण कचकन ब्रेक देतो तसं मात्र इथे ब्रेक दिलाय. कारण धावफलक जर पाहिलं तर धावत होतं सुसाट वेगानं, मात्र त्या सुसाट धावणाऱ्या धावफलकाला या षटकामध्ये मात्र कुठंतरी ब्रेक लावण्याचं काम गोलंदाजाने केलंय. षटक क्रमांक 3 मध्ये तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती 35 धावा धावफलकावरती आहेत. कट केलाय चेंडूला. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक धाव घेण्यापासून मात्र दूर आहे. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्यामुळे जोखीम मात्र या ठिकाणी घेतली नाही, रिक्स मात्र घेतली नाहीये. कारण अगोदर जर पाहिलं त्या षटकामध्ये 2 फलंदाजांनी जी रिक्स घेतली त्यामुळे त्यांना आपलं मैदान सोडावं लागलंय आणि त्यामुळे अजून एखादी रिक्स येऊन संघाच्या अडचणीमध्ये भर नको म्हणून जोखीम मात्र घेतली नाही. षटक मात्र या ठिकाणी पूर्ण होतंय 3ऱ्या क्रमांकाचं. सर आपण चर्चा करत होतो की बरेचसे प्लेयर मुंबई नगरीमध्ये घडतात, परंतु त्यातला एक भाग असाच तुम्हाला सांगतो की सह्याद्री असोसिएशनची जी टॅग लाईन आहे ती टॅग लाईन सर्वांसाठी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व. पण हे जे तुम्हाला संघ दिसत आहेत ना ते एक गाव
11 खेळाडू अशी संकल्पना राबवून हे सगळं जवळजवळ 84 संघ या सह्याद्री असोसिएशनमध्ये रजिस्टर झालेले आहेत. आणि गावासाठी खेळताना जी आनंद समाधान आहे ना ते कालपासून आपण जे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहतोय त्याबद्दल काय बोलताय सर? असोसिएशनची जी बांधणी आहे सर, शरद सर खूप छान बांधणी केली तुम्ही. खरं तर गावातीलच खेळाडू ज्यावेळेस स्वतःच्या गावाच्या नावासाठी खेळतात त्यावेळेस कुठलाही अभिमान नसतो, कुठलाही गर्व नसतो. सगळं असतं ते फक्त गावाच्या नावासाठी असतं. आणि खरं तर गावाचं नाव मोठं व्हावं यासाठीचे खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी. मात्र या दरम्यान सुरेख फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवेल, कवरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हॅलो स्वयंसेवक ग्राउंडमध्ये जर स्वयंसेवक असेल त्यांनी बॉल ट्रॅव्हलसाठी बॉल इनसाठी बाउंड्रीवरती थांबायचं आहे. सदानंदजी हॅलो, ऑफ साईडला तो माणूस बसलाय, कोण बसलाय? दुसरा बॉल घ्या. नेट प्रॅक्टिस खेळाडूंसाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे खेळाडूंनी नेट प्रॅक्टिस थांबवायची आहे. आणि आयोजक कमिटीने या ठिकाणी आपल्याला सूचना दिली आहे, जर सूचनेचं पालन झालं नाही तर पॅनल्टीचं स्वरूप त्या संघासाठी असेल. आणि थोडंसं आपण वेळ वाचवण्यासाठी स्पीडअप करायचं. सकाळपासून जर आपण वेळ वाचवला तर येणाऱ्या पुढील सामन्यांसाठी आपल्याला वेळ द्यायला भेटेल. बॉल गेलेला तिकडे मॅच बॉल. आणि आपले जे ग्राउंड स्टाफ आहे विनंती आहे की आपण तिकडे थोडंसं लक्ष द्या. डॉट बॉल येतोय यावेळेस, अंदाधुंदी फटका, कही पे आहे, कही पे निशाणा, कमी उसळी, कमी बाउन्सचा चेंडू. मात्र फलंदाजाला तिथे बॅटमध्ये व्यवस्थित कनेक्ट करता आला नाहीये. अपेक्षा केली होती त्याने थोडासा बाउन्स भेटेल चेंडूला, मात्र काल देखील आपण पाहिलं बरेचसे चेंडू हे जमिनी समांतर राहिलेत आणि त्यामुळे फलंदाजांसाठी थोडीशी डोकेदुखी. यावेळेचा फटका कव्हर मध्ये नजाकत दाखवेल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय शानदार चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलकाला आपण मात्र भर नक्कीच दिली जाते आणि 45 धाव आपण पाहतोय धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मध्ये निखिल वैयक्तिक आपण पाहतोय 40 या धावसंख्येवरती. कमालीची फलंदाजी आपण पाहतोय निखिल, 45 धावेंमधील वैयक्तिक 40 धावा निखिलच्या नावावरती आहेत. म्हणजे एका बाजूने त्याने आपण पाहतो बाजू पूर्णतः लावून धरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजांना तिथे साथ धरण्याची गरज असणार आहे. एक हाती किल्ला लढवणं काय असतं हे मात्र आज पुन्हा एकदा या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक काल पाहायला भेटलं. यावेळेस सुरेख फटका, फ्लिप केलं चेंडूला, मिडविकेटच्या डोक्यावरून डीप मध्ये चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्रीचा छावा आणि इथे मिळतील संघाला 6 धावा. 6 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती पूर्ण होणार आहे ऑन 50 रन. 51 रन आपण पाहतोय धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. काय जबरदस्त फटका होता, पाहू आणि पाहतच राहावं. तर कॅमेऱ्यामध्ये हे क्षण कैद झालेत आणि घरी जाऊन देखील तुम्ही रिप्ले करून पाहू शकता. 51 धावा. हॅलो, यानंतरचा होणारा सामना आई जन्नी माता चरई. हॅलो, यानंतरचा होणारा सामना शिवगर्जना लोहारे वर्सेस जय हनुमान वॉरियर्स चरई. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपला यानंतर विनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्स होईल. टॉस बॉक्सच्या दोन्ही संघटनाच्या संघनायकांनी संपर्क साधावा. शिवगर्जना लोहारे वर्सेस जय हनुमान चरई वॉरियर्स. आपण पाहतोय धावेसाठी मात्र धावफळ मैदानाच्या आतमध्ये करताना खेळाडू एका बाजूने धावा बनवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूने धावा वाचवण्यासाठी. दोन्ही संघ मात्र प्रतिस्पर्धा करतायत, उत्तराला प्रत्युत्तर देत आहेत. धावफलकावरती आपण जातोय 53 धावा. सुरेख फटका
आपण पाहतोय हा फटका या दरम्यान एक सिंगल मात्र येते लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूवरती गेला चेंडूला पिकअप केला आणि फेकी देखील खूप ताकदवर पाहायला भेटली आणि पाहिजे हवाई मार्गाने चेंडूचा सीमारेषेच्या बाहेर हा येतोय हाय अँड हँडसम षटकार सर ग्राउंड मध्ये जो प्लेअर दिसतोय निखिल त्याचा स्वाभाविक हा शांत कधी अग्रेसिव्ह नसतो पण त्याची बॅट मात्र अग्रेसिव्ह आहे आणि ती अग्रेसिव्ह काय आहे ती आज आपल्या सर्वांना दिसत आहे तो या संघाचा माजी कर्णधार म्हणून गेल्या 2 वर्ष त्यांनी कामगिरी केली संघाला कसं कोणत्या परिस्थितीत बाहेर काढायचं हे त्याला त्याकडे सर्व शस्त्र आहेत आणि हे ते आज इथं आजमावतोय हॅलो हॅलो चेक या स्पर्धेत हॅलो चेक दुसरं अर्धशतक आपण पाहतो या स्पर्धेतलं निखिलच्या नावावरती आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय निखिल देखील एका डाव्या विक्रमाची नोंद केली आहे वैयक्तिक 50 धावा निखिलच्या बॅट मधून आलेल्या आहेत नक्कीच आताच्या 6 धावा 66 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लावल्या जातील आणि षटक क्रमांक 5 मध्ये तुम्ही पाहताय गोलंदाजा विरुद्ध खूप मोठं आक्रमण या ठिकाणी पुकारलं गेलंय निखिलच्या बॅट मधून मात्र षटकारांची बरसात दरम्यान कट केलाय चेंडूला पाहायच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय एक धाव घेतली दुसरीसाठी प्रयत्न होकार नाकार पाहायला भेटतोय फेकी या दरम्यान एक सिंगल वरती मात्र समाधान मानावा लागेल धावफलक 1 ने पुढे सरकेल 67 धावा अजून एक षटक मात्र टाकणं बाकी आहे 6 षटकांची मॅच आहे डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाजांना मात्र फलंदाजाने पुन्हा एकदा त्या दरम्यान हा चेंडू हवाई सफर करतोय लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि तिथे झेल मात्र टिपला गेलाय विकेटचं मात्र पतन होतंय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल हॅलो चेक धन्यवाद षटक क्रमांक 5 खेळ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये बऱ्याचशा धावा गोलंदाजाने खर्च केलाय आणि त्यामुळे धावफलकाला आपण पाहतोय एक मोठं स्वरूप प्राप्त झाले फुलटॉस चेंडू आणि त्यावरती चढवलाय हल्ला फलंदाजाचा बोलतोय तिथे बल्ला हाही चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा दमदार षटकार धावफलकावरती धावफलक आकार घेईल आणि 79 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लावल्या जातील जबरदस्त फलंदाजी आज प्रतिने मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय निखिलने मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय आणि उपस्थित प्रेक्षकाच्या गळ्यातील तो ताईत बनलाय आज त्याच्या फलंदाजीसाठी आपण पाहतोय समर्थकांमधून टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर पाहायला भेटतोय 2 धाव्या दरम्यान येथील धावफलक 2 ने पुढे जाईल 81 धावा धावफलकावरती या दरम्यान सुरेख फटका हवाई मार्गाने चेंडू चाललाय सीमा रेखा पार आणि येतोय शानदार दमदार सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार काय कमालीची फलंदाजी केली है तेरा कमाल भाई तू जाने मुझे तो अब तेरा हर शॉट कमाल नजर आ रहा है
कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. निखिल मात्र थांबायला तयार नाहीये. कोण थांबवणार या वादळास, कारण हे वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय होत्याचं नव्हतं करून टाकलंय. मॅच बॉल आलाय धावफलकावरती. आपण पाहतो या 6 धाब्यांची भर आणि 87 धावा आपण पाहतो धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये जे हाय रेकॉर्ड होतं 87 धावांचं आणि त्याची बरोबरी मात्र केली जातीये आणि नवीन विक्रम मात्र नोंदवता. आणि हा चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने. डीप कव्हर सीमारेषेला फोडून सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. 91 धावा 91 रन. या स्पर्धेतलं म्हणतोय सांघिक हाय रेकॉर्ड बनवण्याचा माड मात्र या ठिकाणी या संघाने नक्कीच मिळवलाय. तर जबरदस्त फलंदाजी असं म्हणता येईल की हर वार का पलटवार हूं मैं, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता निखिल हूं मैं. आणि निखिलने मात्र आपली सगळी अद्भुत फलंदाजीतली शस्त्र अस्त्र मात्र बाहेर काढली आणि प्रतिस्पर्धी संघाला नेस्त नाबूद करून ठेवलाय. 6 षटकांची मॅच होती. पहिला डाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि प्रथम फलंदाजी करीत असताना संघानं बनवल्या त्या 92 अर्थात 92 धावा 93 धावा बनवल्यात आणि 94 धावा 94 रन जिंकण्यासाठी पाहिजेत. टाळ्यांच्या गजरामध्ये ठिकाणी अभिवादन नक्कीच केलं जातं निखिलला देखील, कारण जबरदस्त फलंदाजी केली आणि संघासाठी तो तारणहार ठरला. हॅलो पुढील सामन्यासाठी नाणेफेकसाठी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा टॉस बॉक्समध्ये यायचे. शिवगर्जना लोहारे वर्सेस हनुमान. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस बॉक्समध्ये नाणेफेकसाठी यायचे. आता झालेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 रेकॉर्ड 2 नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये. वैयक्तिक धावसंख्या 85 धावा वैयक्तिक निखिलच्या नावावरती आहेत आणि संघाचा धावफलक जर पाहिलं तर 93 धावा ह्या देखील या स्पर्धेतला सर्वोच्च धावफलक. थोडासा वेळ वाचवा पंच. या ठिकाणी दीपक पार्टे यांच्याकडं निखिल सकपाळच्या सुंदर आणि बहारदार खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आपण त्याला देऊयात ज्यावेळेस तो मॅच पूर्ण करून येईल. चला खेळाडूला विनंती असेल आपण वेळ वाचवायचा आहे, आपण वेळ घेऊ नका. मी कालही सांगितले की आयुष्यातून निघून गेलेला
पैसा तुम्ही पुन्हा एकदा कमवू शकता, मात्र आयुष्यातून निघून गेलेली वेळ मात्र तुम्हाला लाखो करोडो रुपये देऊन देखील पुन्हा मिळवता येणार नाही. म्हणून वेळ वाचवा, कारण टाइम इज मनी. मी तर म्हणेल पैशापेक्षा वेळेला जास्त महत्त्व द्या, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. कोणी डिले करू नका. थोडंसं सामने लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याची दक्षता घ्या. जेमतेम 50 मिनिटांमध्ये एक सामना पूर्ण जर झाला तर आपल्याला दिवसभरामध्ये अजून 12 सामने पूर्ण करायचे आहेत. फायनलची मॅच देखील आज, मेगा फायनल देखील आपल्याला आजच कव्हर करायची आहे. पण आज शेवटचा दिवस आहे, याची दक्षता घ्या. तर 94 धावांच्या पाठलागाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आतिश आणि प्रशांत. आतिशला तुम्ही ऑन स्ट्राईकला पासाल तर संघासाठी सांघिक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आहे तो. सुर एक फटका कव्हरच्या दिशेने, कव्हर ड्राईव्ह आणि पहिल्या चेंडूवरती क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटेल. आणि हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. तोडीस तोड, उत्तराला प्रत्युत्तर देणं काय असतं या पहिल्या चेंडूवरती नक्कीच फलंदाजाने दाखवून दिलंय. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. कारण फलंदाजी करणारी टीम जर पाहिली तर बॅकफुटवरती टाकली आहे आणि मॅच वरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. या दरम्यान सुरेख फटका सीमारेषेला भेदून जातोय चेंडू, सीमारेखा पार येतोय. शानदार चौकार. 4 धावा या ठिकाणी भेटतील. या चौकारांची असे 1-2 चौकार मारून जमणार नाही. इथे चौकारांची रांग तुम्हाला लावावी लागेल. चौकार षटकारांची माळ मात्र ओवावी लागेल आणि तरच तुम्ही विजयापर्यंत पोहोचणार आहात. त्यामुळे 1-2 चौकाराने समाधानी मानून छोट्या छोट्या सुखानी मात्र तुम्ही समाधानी होऊ नका. भविष्यामध्ये कुछ बड़ा करना है तो बड़े मैच का खिलाड़ी बनना होगा. 1 धाव या ठिकाणी येते. धावफलक 1 ने पुढे. धावफलकावरती 16 धावा. दरम्यान मोठा फटका काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव आली आणि एका धाबेवरती मात्र थांबवलं जातंय. भेकी देखील जबरदस्त आहे. 17 धावा आपण पाहतोय धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये 17चा खतरा. कधी कसा कुठे कोणासाठी पाहायचंय. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. 1 धाव घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र नाही आणि पुन्हा एकदा एका धाबेवरती थांबवलं जातंय. याही षटकामध्ये आपण फक्त केवळ 9 धावा आल्यात. करेक्ट रन जर पाहिला तर फक्त 9 धावा आणि रिक्वायर्ड मात्र आता खूप. चला टॉस साठी लोहारे संघ आणि चरई संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती केवळ 18 धावा आहेत. बॉलर्स नेम विशाल. पहिलं षटक ज्याने हाताळलं, पहिलं षटक ज्याने टाकलं तो विशाल मात्र पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 3ऱ्या क्रमांकाचं षटक. आणि 6 षटकाच्या मॅच मध्ये आपण 2 गोलंदाजांना 2-2 षटकाचा कोटा सोपवलाय. तर विशाल या षटकाबरोबर आपला दुसरा षटकाचा देखील कोठा पूर्ण करेल. ओसूर एक फटका कव्हर मध्ये पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक. वॉट गुड कॅच. जबरदस्त झेल आपण पाहतोय त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि क्षेत्ररक्षणातील एक लाजवाब नमुना मात्र पेश केला गेलाय. दुसरा धक्का आपण पाहतोय संघाला या ठिकाणी बसेल आणि लवेशला मात्र परतावा लागतंय. न्यू बॅटर विनोद. अडचणींचा विळखा मात्र संघाला बसतोय. कारण अडचणींची वाढ होती. अडचणीमध्ये अडचणींची भर पडतीये आणि त्यामुळे हे संकटाचं सावट संघावरती मंडरवताना आपल्याला पाहायला भेटतंय. का या विळख्यामधून संकटाच्या या साखळीमधून संघ बाहेर
काढण्यासाठी कुणी धुरंधार योद्धा या ठिकाणी समोर पाहायला येईल का, समोर पाहायला भेटेल का. विनोद यावेळेस ऑन स्ट्राईकला असेल. षटक क्रमांक 3 मध्ये विशाल. बॅटची आतली एज मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज मात्र आपल्याला पाहायला भेटली. मात्र तिथे विकेट किपर चेंडूवरती येतोय. धाव भेटणार नाहीये. 2 सलगचे निर्धाव चेंडू. डॉट बॉल खरं तर तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करणार आहे. दडपणाचं वलय दरम्यान प्ले अँड मिस. डॉट बॉल पुन्हा एकदा. बॅट तर फिरवली मात्र चेंडू मात्र बॅट मध्ये येऊ शकला नाहीये आणि पुन्हा एकदा लाजवाब कामगिरी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. खेळपट्टीवरती अक्षरशः फलंदाजाला उभं करून ठेवलंय. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामुळे संघ मात्र कुठेतरी पिछाडीवरती आहे. पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा बैस. पुन्हा एकदा निर्धाव षटक टाकण्याची कामगिरी काल एका खेळाडूने केली आहे. आज पुन्हा एकदा ती निर्धाव षटकाची कामगिरी होईल का, त्याची पुनरावृत्ती होईल का, कारण आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव आलेत. कट केलाय चेंडूला. फर्स्ट स्लिप मध्ये पाहायचंय तिथे चेंडूने हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. बराच वेळ धावफलक थांबून होतं, वाट पाहून होतं आणि तिथे 4 धावांची मोहर उमटली. धावफलक 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिले 4 चेंडू मात्र निर्धाव होते. 5व्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी झाली. यावेळेस हा चेंडू हवाई मार्गाने उंच आकाशामध्ये आणि सैर करीत असताना पोचला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचं होतंय पतन. फलंदाज इथे होईल बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं पूर्ण झालंय. स्पीड अप करायचं. चला खेळू फास्ट. खेळूला विनंती आहे स्पीड अप करा. न्यू बॅटर सनी. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र विजयासाठी अजून खूप मोठा परामर्श करावा लागेल. सागर सपकाळ बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे फ्रॉम सपकाळवाडी. दरम्यान हाफ स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. तिथे क्षेत्ररक्षक फेक येईल. या दरम्यान 2 धावा घेतल्या जातात. घोटाणे विकविन द विकेट. एकेरी दुहेरी धावा धावफलक हलताडे रुलत राहील. मात्र विजयापर्यंत जर घेऊन जायचं असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकार या ठिकाणी सातत्याने खेळावे लागतील. या दरम्यान यस अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावाने धावफलक पुढे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. 94 धावांचं टार्गेट आहे. संघ मात्र अजूनही जर पाहिलं तर पिछाडीवरती असणार आहे. संघाला ड्रायव्हिंग शीट वरती कोण घेऊन येईल का. क्षेत्ररक्षणातून मात्र दर्जेदार कामगिरी पाहायला भेटते. सातत्याने संघानं प्रभावित केलं. आज सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फिल्डिंगचा नजारा मात्र पेश केलाय. त्यामध्ये कव्हर मध्ये घेतलेला एक अप्रतिम झेल तो देखील विसरता येणार नाहीये. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा उंची आहे. लांबे मात्र कमी पडेल आणि झेल टिपला जातोय. खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अलगद हा चेंडू आपल्या गोदीमध्ये घेतला आणि फलंदाज मात्र परतावलंय. चला वेळ वाचवा. थोडंसं स्पीडअप करा खेळाडू, कारण आपल्याला अजून दिवसभरामध्ये बऱ्याचशा मॅचेस खेळायच्यात. सगळ्या मॅचला वेळ आपल्याला देता आला पाहिजे. त्यामुळे वेळ आपल्याकडे फार कमी आहे. जवळपास 13 मॅचेस आहे. काल 10 मॅचेस करता करता रात्रीचे 10 वाजले होते. आज आपल्याला कमीत कमी फायनलची मॅच 9 वाजता सुरू करणं गरजेचं असणार आहे.
सायंकाळी रात्रीच्या 9ला जरी मॅच चालू झाली तरी 10-11 वाजणार आहे आणि त्याच्यात आचारसंहिता आहे, त्यामुळे 11च्या आतमध्ये आपल्याला सगळा कार्यक्रम हा पूर्णच करून घ्यायचा आहे. नाहीतर सायंकाळच्या सत्रामध्ये कमी षटकाच्या मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतील आणि मग त्याचा एखादा फटका चांगल्या संघाला बसू शकतो, कारण कमी मॅचेसमध्ये एखाद्या हलक्या संघाचा खेळाडू जर खेळून गेला तर मोठ्या संघाला त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू निसटला आणि पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी शानदार येतोय चौकार. यस, पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. चरई संघ आणि लोहारे संघ हा आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण टॉस साठी या, कारण सेकंड इनिंग देखील आता संपत आली आहे. कारण षटक 4थ्या क्रमांकाच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मध्ये डी देखील हिट केली आहे, मात्र फलंदाज पोहोचेल आपल्या क्रीज मध्ये. 1 धाव येते, धावफलक 1 ने जाईल पुढे आणि 38 धावा धावफलकावरती आहेत. चला वेळ वाचवा, षटक संपलंय आणि 5व्या षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. खरं तर मॅच मधली जी रंगत आहे ती मात्र थोडी बेरंग झाली आहे, कारण फलंदाजांनी आज या मॅच मध्ये फार योगदान मात्र देऊ शकले नाहीये. 94 धाव्यांचा पाठलाग करीत असताना संघ मात्र मेटाकुटीस आला आणि कुठेतरी संघाची नौका ही पार होऊ शकली नाहीये. बॉलर विशाल यावेळेस एकरदार फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव येते, धावफलक 1 ने पुढे. 39 धावा. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय, कारण षटक क्रमांक 5 आणि त्याची पहिल्या चेंडूवरती केवळ 1 सिंगल पाहायला भेटली, त्यामुळे 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. कट केलाय चेंडूला, तिथे पाहायचंय क्षेत्ररक्षकाकडून, पुन्हा त्या चेंडू निसटला, मात्र चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे. धावफलकावरती 36 धावा. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. विशाल सकपाळला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. आर्मी मॅन, 1 मॅन आर्मी शो काय असतो मात्र या संघानं नक्कीच आज दाखवून दिलंय आणि ती कामगिरी मात्र चोख पार पाडताना बॉलिंग ट्रॅक वरती विशाल सर गोलंदाजीतला एक नमुना प्रदर्शित करतात. यावेळेस मात्र चेंडू हवाई सफर करेल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. हा चेंडू पोहोचला सीमा पार. येतोय दमदार सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. 42 धावा धावफलकावरती. अजूनही 52 धावांची गरज विजयासाठी संघाला असणार आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जाणार आहे. 43 धावा. थोडासा सामना आपण पाहतोय एकतर्फी होत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण मोठं धावफलक होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना दमछाक मात्र संघाची झाली. इथे पायच्या दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय, फलंदाज देखील आपल्या क्रीज मध्ये. सेफ असेल. या दरम्यान 2 धावा येत आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती आम्हाला परत आता निघणार थोड्या वेळात.
लोहारी संघाने टॉस जिंकलेला आहेत आणि बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलाय. ओस्विटचा प्रयत्न मात्र चेंडू निसटला आणि याचबरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एकतर्फी मॅच झाली. खरं तर मित्रांनो सगळ्यांना माहिती एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना यामध्ये फार लोकांना इंटरेस्ट राहत नाही. प्रयत्न संघाने नक्कीच केला मात्र यश मात्र भेटू शकलं नाहीये. हरकत नाही, कधी कधी यशाच्या गावाला जायचं असेल तर अपयशाच्या वाटेने देखील मित्रांनो चालावं लागतं. त्यामुळे कधी आयुष्यामध्ये अपयश जरी आलं तरी हार मानू नका, कारण एक मॅच हारली म्हणून कोणी संपत नाही. एक मॅच हारली म्हणून क्रिकेट संपत नाही. अशा सिच्युएशन मध्ये लढणं फार गरजेचं असतं. धैर्य धाडस हे फार महत्त्वाचं असतं. यावेळेस चेंडू आकाशामध्ये विकेट किपर चेंडू खाली येते मात्र झेल होऊ शकला नाही आणि याचबरोबर मॅच देखील जिंकली होती. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करीत असलेला संघ, मला नाव कळवा, अनिकेत भाऊ 11 उंबरखोंड संघानं हा सामना या ठिकाणी जिंकलाय. पार्टेकोन या संघानं सामना जिंकलेला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला मात्र पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. चला पुढची टीम आपण ना आज सगळ्यांनी लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि एकमेकांना खेळणी करायचंय. आपण जरी पराभूत झालो असलो तरी आपण आपलं नेचर सोडायचं नाही. या स्पर्धेचे जे नियम आहेत, जे कायदे आहेत, जे नियम बांधणी केलेले आहे